मित्रांनो, तुम्हीही तुमच्या तिरुपतीच्या ट्रिप दरम्यान नकळत काही अशा चुका करताय का जेणेकरून तुमचा संपूर्ण अनुभव खराब होतोय? तर मित्रांनो, तुम्ही नुकतंच तिरुपतीला जाऊन आला असाल किंवा येणाऱ्या काळात जाणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या 6 चुका सांगतोय त्या अगदी डोक्यात पक्क्या लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा पुढच्या ट्रिपचा अनुभव अगदी सुंदर आणि दैवी होण्यास मदत होईल. आणि सर्वात मोठी चूक नंबर 6 आहे, जी बहुतेक लोकांना माहीतच नसते. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चुका प्रकर्षाने टाळा. चूक नंबर 1, शेवटच्या क्षणी प्लॅनिंग करणं. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण असं ठरवतो की गप्पा गप्पांमध्ये विषय निघाल्यानंतर आपल्याला वाटतं चला या विकेंडला तिरुपतीला जाऊया, पण तसं नाही आहे. मित्रांनो, दररोज साधारणतः 80 ते 90 हजार भाविक तिरुपतीच्या दर्शनाला येत असतात. त्यामुळं शेवटच्या क्षणी केलेल्या प्लॅनिंगमुळे तुम्हाला दर्शनासाठी जास्तीत जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळं तुम्ही जर तिरुपती बालाजींच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर स्पेशल एंट्री तिकीट्स किंवा अर्जिता सेवा अशा प्रकारच्या सेवा घेऊनच 3 महिने आधी बुकिंग करूनच दर्शनाला जाणं प्रेफर करा. ही पहिली चूक जर तुम्ही टाळली तर तुमच्या दर्शनाची वेळ, राहण्याची व्यवस्था, ट्रेनचं बुकिंग हे सगळं अगदी व्यवस्थित विदाऊट एनी टेन्शन पार पडतं. त्यामुळे तुमची ट्रिप व्यवस्थित होण्यास मदत होते. आता जाऊया चूक नंबर 2 कडे. कल्पना करा तुम्ही आत्ता सांगितलं तसं 3 महिने आधी बुकिंग करून दर्शनासाठी गेला, पण दर्शनाच्या लाईनमध्ये लागल्यानंतर तुमच्याकडे ID प्रूफच नाहीये. हे जर तुम्हाला लक्षात आलं तर किती मोठा तोटा होऊ शकतो हे समजावून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही दर्शनाला जाताना तुमच्यासोबत असलेलं तिकीट आणि तुमचं एक आधार कार्डचं ओरिजिनल प्रत किंवा त्याची एक झेरॉक्स तुमच्यासोबत नक्की ठेवा. हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी गरजेचं असतं. मोबाईलमधली प्रिंट त्या ठिकाणी दाखवून चालतच नाही, कारण दर्शनाला जाताना तुमचे मोबाईल त्या ठिकाणी जमा केले जातात. त्यामुळे तुम्हाला अगदी शांततेत दर्शन घ्यायचं असेल तर तुमच्यासोबत आधार कार्डची एक झेरॉक्स आणि तुमचं तिकीट हे प्रिंट स्वरूपात आवर्जून घेऊन जा. आता चूक नंबर 3 जाणून घेऊयात. ही चूक आपल्यापैकी बरेच भक्त करतात. आधी दर्शन घेऊ आणि मग जेवण करून घेऊ. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही प्री बुकिंग जरी करून गेलात किंवा फ्री दर्शनाच्या लाईनमध्ये जरी जाणार असाल तरी जाताना पोटभर जेवण करून नक्की जा. कारण तुम्ही 300 रुपयाचं तिकीट काढून जरी दर्शनाला जाणार असाल किंवा फ्री दर्शनमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला वेळ लागण्याचे चान्सेस जास्त असतात. त्या ठिकाणी तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून काही वेळानंतर तुम्हाला खिचडी आणि दुधाची व्यवस्था केली जाते. परंतु जाताना जर तुम्ही पोट भरून व्यवस्थित जेवून गेलात तर तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर चक्कर येणे किंवा अशक्तपणा यासारखे त्रास जाणवणार नाहीत. आणि जरी तुम्हाला हे त्रास जाणवायला लागले तर तुम्हाला पुढच्या एका पॉईंटमध्ये सांगतो जेणेकरून हे त्रास कसे वाचवता येतील. चूक नंबर 4, तुम्ही कितीही मेंटली फिजिकली फिट असाल तरी सुद्धा तिरुपतीला गेल्यानंतर तुम्हाला भरपूर चालावं लागतं आणि रांगेमध्ये सुद्धा तुम्हाला काही वेळ उभं राहावं लागतं, काही वेळ बसण्याची व्यवस्था केली जाते. पण यावेळी तुम्हाला चक्कर येऊ नये किंवा तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्यासोबत इलेक्ट्रॉल पावडर किंवा ORS यांसारखे तात्काळ एनर्जी देणारे ड्रिंक्स सोबत नक्की घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला थकवा जाणवत असेल तर यामुळे तुम्हाला लगेच एनर्जी मिळेल. चूक नंबर 5, स्पेशल सुविधा माहिती नसणं. मित्रांनो, जर तुमच्यासोबत दर्शनाला जाण्याआधी 1 वर्षाच्या आतील लहान मुलं असेल तर TTD देवस्थानकडून तुमच्यासाठी दर्शनाची वेगळी व्यवस्था केलेली आहे. जर तुम्हाला या लहान मुलांच्या दर्शनाची व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये इन्फंट दर्शन असं नक्की लिहा. जर याबद्दल जास्त कमेंट्स आल्या तर मला लक्षात येईल की तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे आहे. त्यामुळं इन्फंट दर्शन अशी कमेंट करायला नक्की विसरू नका. चूक नंबर 6, मित्रांनो, पौराणिक कथांनुसार तिरुपती बालाजी यांचं दर्शन घेण्याआधी वराहस्वामी यांचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जे पुष्करणी तीर्थ आहे त्याच्या दुसऱ्या बाजूलाच वराहस्वामी यांचं मंदिर आहे. संपूर्ण तिरुपतीची भूमी ही वराहस्वामी यांची होती. परंतु
भगवान बालाजी यांचा पद्मावती देवी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी ही भूमी आपल्यासाठी मागून घेतली. म्हणूनच व्यंकटेश्वरा स्वामी अर्थात बालाजी यांच्या दर्शनाआधी वराहस्वामी यांचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बालाजी भगवानांचं दर्शन घेतल्यानंतर देवी पद्मावती यांचं दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण मानली जात नाही. त्यामुळं तिरुमला डोंगरावरती बालाजी भगवानांचं दर्शन झाल्यानंतर खाली येऊन देवी पद्मावती यांचं दर्शन घ्यायला नक्की जा, तरच तुमची यात्रा पूर्ण मानली जाते. आणि मित्रांनो, पद्मावती देवींचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला तिकीट्स काढावं लागतील आणि हे तिकीट्स बुकिंग करण्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल, त्यामुळे तोही व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या मी 6 चुका सांगितल्या त्या याआधी तुम्ही केल्या आहेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करायला आणि तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये पाठवायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या चुका टाळता येतील आणि इतरांनाही सांगता येतील. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर आणखीन काही शंका असतील तर त्याचे प्रश्न मला कमेंटमध्ये नक्की विचारा. त्यावरती जर तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देता येत असेल तर ते देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. त्याचबरोबर जर त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ करायचा असेल तर तोही मी नक्की करेन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.